जय महाराष्ट्र। मी संतोष नागरगोजे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश सरचिटणीस। मी आज रेनिसन्स इंटरनॅशनल स्कूल लातूर या शाळेनं गेल्या 2019 पासून जी बोगसगिरी या ठिकाणी केलेली आहे आणि प्रचंड पैसा पालकांकडून वसूल केलेला आहे, त्या संदर्भानं मी आज लाईव्ह येत आहे। आज या ठिकाणी शाळेनं कसल्याही प्रकारची या शाळेला मान्यता नसताना सुद्धा, शिक्षण विभागाची मान्यता नाही किंवा CBSE बोर्डाची मान्यता नाही, 2019 पासून समजा एका वर्गामध्ये समजा 50-100 विद्यार्थी येत आहेत, तेवढ्या विद्यार्थ्याकडून 50-55 हजार रुपये फीस घेऊन या लोकांनी कसल्याही प्रकारची मान्यता नसताना शाळा चालू केलेली आहे। आणि त्या संदर्भानं आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन इथं विद्यार्थी सेनेचे आपले किरण चव्हाण प्रदेश उपाध्यक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सुरू आहे। खरं तर गेल्या 6 महिन्यापासून किरण चव्हाण यांनी अनेक निवेदनं शिक्षण विभागाला दिलेत। ही शाळा बोगस आहे, इथं बोगसपणे शाळा चालू आहे, विद्यार्थ्यांची पालकांची फसवणूक चालू आहे। परंतु या शाळेवर जवळपास 10 निवेदने या ठिकाणी दिलेत। 10 निवेदन देऊन सुद्धा आतापर्यंत कसल्याही प्रकारची कार्यवाही या शिक्षण विभागाकडून या शाळेवर झालेली नव्हती। या